नमस्कार, अर्चना किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण हिरव्या चिंचेची चटणी बनवणार आहोत। डिसेंबर महिन्यामध्ये हिरवी चिंच बाजारात छान मिळते। हिरवी चिंच म्हटले की आपल्या तोंडाला लगेच पाणी सुटतं। तर हिरव्या चिंचेची चटणी ही खूप छान बनते, स्वादिष्ट बनते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। यासाठी आपल्याला लागणार आहे मीठ चवीनुसार, तेल मी फोडणीसाठी घेतलेलं आहे इथं, जिरे, मोहरी आणि हिंग हे फोडणीसाठी घेतलेलं आहे। आणि इथं मी घेतलेली आहे थोडीशी हिरवी चिंच, लसणाच्या पाकळ्या 10 ते 12, कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे आणि मिरच्या आणि जिरं। मी इथं चिंच धुवून घेतलेली आहे आणि त्याचे थोडे बारीक तुकडे करून घेणार आहे। हिरव्या मिरच्या पण मी धुवूनच घेतलेल्या आहेत। आता अशा प्रकारे याचे थोडे मी बारीक तुकडे करून घेणार आहे। चिंच बारीक तुकडे करून घेतलेले आहे। तुकडे यासाठी करायचे की चिंच नीट वाफल्या जावी आणि कुटायला पण लवकर कुटल्या जाते। यामुळे मी त्याला थोडंसं चिरून घेतलेलं आहे। आता आपल्याला मी गॅस चालू केलेला आहे आणि याच्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत मी सुरुवातीला। नंतर चिंच आणि लसण आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आहे याची। यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलेला आहे। थोडंसं तुम्ही पाणी सुद्धा टाकू शकता यामध्ये। आणि यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिट वाफून घ्यायच्या आहेत मिरच्या। थोडंसं याला चमच्याने हलवलं म्हणजे मिरच्या छान तेल लागतं त्या मिरच्यांना। आणि आता मी इथे 1 चमचा पाणी टाकत आहे। यामुळे मिरच्या थोड्या मऊ होतात आणि चिंच पण छान वाफली जाते। आता तुम्ही पाहू शकता की या मिरच्यांना छान वाफ आलेली आहे। आता या मिरच्या मी काढून घेते आणि ह्या मिरच्या आपल्याला कुटून घ्यायच्या आहेत बारीक। आता या वाफून झालेल्या आहेत मिरच्या। आता मी इथे छोटा खलबत्ता घेतलेला आहे। तुम्ही या मिरच्या मिक्सरमध्ये सुद्धा बारीक वाटून घेऊ शकता। मिक्सरमध्ये तर छान बारीक वाटल्या जातात, पण मला खलबत्त्यातलाच ठेचा आवडतो, त्याच्यामुळे मी हे ठेचा खलबत्त्यामध्येच कुटून घेते। जर मिक्सरमध्ये ठेचा कुटला तर छान बारीक होतो आणि त्याची पेस्ट पण बनते। तसा आपण ठेचा कोणाकोणाला आवडतो। यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि जिरं घातलेलं आहे आणि आपल्याला याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे। आता ठेचा आपला छान वाटून झालेला आहे। तर मी हे वाटून घेतलेला आहे ठेचा इथं। याला आता आपल्याला फोडणी करायची आहे। त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई छान गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये मी आता तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी घातलेली आहे मी आता आणि जिरं पण घालायचं आहे। जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचे अनुभव कमेंट्समध्ये टाका। हा ठेचा जर एखाद्या वेळेस भाजी करायला वेळ नसेल तर पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत सुद्धा हा ठेचा तुम्ही खाऊ शकता। तर यामध्ये मी हिंग घातलेला आहे आणि गॅस बंद करून यामध्ये मी हे ठेचा घालून घेतलेला आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही फोडणी छान या ठेच्यामध्ये मिक्स झालेली आहे।
आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे ठेचा छान तयार झालेला आहे. हा ठेचा आंबट तिखट अशी याची चव लागते. हा ठेचा खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे हा आपला ठेचा तयार आहे खाण्यासाठी.